एक वेगळीच वाईब क्रिएट होती. इथं दारू न्यावं लागते प्रसाद म्हणून देवाला. इकडच्या मंदिरापेक्षा पण जास्त गर्दी आहे. बापरे, मंदिराच्या मध्ये पण किती गर्दी आहे. आता मम्मी ते बघा सगळे पुढे पुढे पळत चाललेले. आम्हाला जंगलाचा रस्ता लागलेला आहे. ट्रिली मला वाटलं नव्हतं की आजच्या दिवसात आम्हाला एवढं भारी व्ह्यू बघायला भेटेल. हे बघ रूमच भेटत नाहीये. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आजचा आपला दुसरा दिवस आहे उज्जैन मधला. आम्ही इथंच रूम केली होती. आता दर्शनासाठी निघालोय. ऍक्च्युली उशीर झालाय आम्हाला. 5 वाजता दर्शनासाठी जायचं होतं. तिथं 8 वाजले आम्हाला. म्हणजे आम्ही किती लेट झालोय बघा. जवळजवळ 3 घंटे लेट झालोय आम्ही. आणि आता बघू मध्ये किती गर्दी आहे काय नाही. तर आता आमचे सगळे मेंबरचं आवरत झालं आणि आता आम्ही दर्शनासाठी निघालेलो आहे. तर आरोहीचं सुद्धा आवरलंय, मामा मामीचं आवरलेलं आहे, हर्षदचं आवरलेलं आहे आणि बाकीचे मेंबर अजून मागत आहे. चला आपण तोपर्यंत पुढे जाऊ. आणि मला आहे ना गाडीमधून बेल्ट घ्यायचा आहे, त्याच्यामुळे मी लवकर चाललोय. आणि गाडी पार्किंग साठी ना इकडे मंदिराची जागा होती, तिथं पार्किंग मध्ये लावलेली गाडी. बट त्याचे पैसे 4 घंट्याचे 30 रुपये आणि तिथून पुढे जेवढ्या वेळ गाडी राहील प्रति घंटा 15 रुपये लागतील. म्हणजे जवळजवळ 100-150 रुपये आपल्याला लागणार आहे असं समजून चालायचं. तर मामाला त्यांना चहा प्यायची, सो मामा तिकडे चालले चहा प्यायला. बाहेरून आहे का रे, चहा प्यायला गेले मामा. तर पप्पा पण या ठिकाणी आता आहे ना मस्त पैकी उदी वगैरे लावून घेताय. काय बोलता गेला, क्या बोलते इसको? चंदन. चंदन. हे लेडीजला वेगळं आहे आणि जेंट्सला वेगळं वाटतं. तुला लावायचं अर्चत? लगालो सब लगालो. तर आम्ही सगळ्यांनी आता चंदन वगैरे लावून घेतलेलं आहे. यार तुम्ही पण लावून घ्या ना. ताईन ते पण चंदन लावून घेताय आणि त्याच्यात पण त्यांना व्हिडिओ काढायचा आहे. आता बघा कुठं पोस्ट करणार आहे पण रे तू? स्टेटसला? तर काही मी काय केलं माहिती का, माझं जे मी हे घातलं होतं ना टर्टलनेक टी शर्ट, ते काढून ठेवतोय. ऍक्च्युली ते स्वेट शर्ट खूप जाड, म्हटलं एकदा काढून ठेवू कारण आता काही एवढी थंडी वाजत नाहीये आणि जरा फोटो वगैरे पण चांगले येतील ना. बेल्ट घे ना लावून. पलीकडच्या साईडला बेल्ट पण आहे माझा. आणि पॅन्ट खाली जात होती ना, त्याच्यामुळे मी आता बेल्ट वगैरे लावून घेतलेला आहे. आणि आरोहीचं ना आज रिचार्ज संपलंय मोबाईलचं. तिचं किती वेळचं चालू आहे रिचार्ज मारून दे. बट आज व्हिडिओज घ्यायचे ना तुला. कुठे पोस्ट घरी असलं की त्याचं रिचार्जचं काम नाही पडत, पण असं बाहेर असलं ना रिचार्ज लागतं. आणि मेन म्हणजे काही पोस्ट करायला, स्टोरी टाकायला प्रत्येक वेळेस कुठे हॉटस्पॉट घेत राहू मी चालू ठेवतो हॉटस्पॉट. बंद होऊन जातं जर माझा फोन असा लॉक केला ना, तर हॉटस्पॉट तुझं पण बंद होऊन जातं, माझं पण बंद होऊन जातं. आता बाकीच्यांचे पण गंध वगैरे लावून झाले असतील. चला आता त्यांच्याकडे पण जाऊ. पप्पा ते आपलीच वाट बघत थांबलेले ते वाटतं. चला फटाफटा. मम्मी ते कुठे गेले? हर्षद चलो चाल तू. हर्षद तू पुढे पळ म्हणून सोबत जाय. इथून आता आपल्याला मध्ये जायचंय. किती गर्दी असेल रे? लय गर्दी असणार आहे. मेरे को तो अभी से टेंशन आ रहा. कितनी गर्दी होंगी अंदर. आणि मी म्हणून बोललो ना, तिथं 3-4 फोटो क्लिक करायला लावले, बट सगळेचे सगळे त्यांनी क्रॉस फोटो घेतले. तुला फोटोची ट्रेनिंग देतो. तू कंपनीला सुट्ट्या घे 2-4 दिवस. तुला फोटोची सगळी ट्रेनिंग देतो मी. इथे आहे ना मंदिराचा किती मोठा भव्य प्रवेशद्वार आहे बघा ना. आणि इथे ना नाईटला आहे ना असे लाईट वगैरे लागता, कारंजा उडता आणि नाईटला इतका भारी व्ह्यू असतो माहिती का. बट आमचं ते मिस झालं. ते आम्ही इंटरनेटवर बघून घेतलेलं आहे. किती सुंदर आहे वाव, है ना हर्षद? इथे नाईटला यायला पाहिजे होतं आपण, ते मिस झालं आपल्याकडून. लेट झालतो आपण यायला. आणि हर्षद बघ या साईडला जे चालू आहे ना, ते व्हीआरने डायरेक्ट दर्शन दिसतं तिथलं आपल्याला. म्हणजे महादेवाची मूर्ती वगैरे, लिंग आपल्याला एकदम प्रॉपर बघता येतं. आपण जिकडे डोळे करू ना तिकडच्या साईडचा व्ह्यू दिसतो 360 पूर्ण. आणि इथे ना मस्त असा ओमचा साऊंड ऐकायला येतोय, असा ओम. इथं वरती ना स्पीकर वगैरे लावलेले वाटतं. तर कोणाला जर लवकर दर्शन करायचं असेल ना, तर इथं 250 रुपयात तुम्ही लवकर सुद्धा दर्शन करू शकता. बट त्या दर्शनाचं तिकीट काढायलाच गर्दी आहे. आता सध्या ना आम्ही त्या साईडला चप्पल बुट वगैरे काढायला चाललोय. चला लवकर बर का, लय गर्दी आहे. चलो जल्दी. चला हर्षद, डोक्याला धडकलं मम्मीच्या. चला आता मम्मी ते बुट ते आणि मम्मी ते ना आता त्यांच्या चपला जमा करताय. तर आता ना आम्ही दर्शन रांगेत लागलेलो आहे आणि भरपूर गर्दी आहे. आम्हाला मला असं वाटतं जवळजवळ 2 तास लागतील आम्हाला दर्शनाला.
एनर्जी येते अंगात. आम्ही 5 जण सोबत आहे. मम्मी पप्पा कुठे काय माहिती, आणि दादा मामी कुठे. तर आमचे दर्शन वगैरे झाले, इतके शांततेने इतके मस्त दर्शन झाले माहिती का. आणि मला वाटलं होतं 2 तास लागेल, बट फक्त अवघ्या 10 मिनिटातच आमचे दर्शन झाले. 10 मिनिटं पण नाही लागले. आता आम्हाला आहे ना काल भैरव मंदिराच्या तिथं जायचंय, आणि इथून आहे ना 5 किलोमीटर दूर आहे. आणि माझ्या खाली ना असं पोटरा इतकं दुखतंय माहिती का, त्याच्यामुळे चालायला पण त्रास होतोय. तर काही फायनली आम्ही आता उज्जैन मधून पूर्तता करतोय काल भैरवनाथाच्या मंदिराकडे. आणि मम्मीने ते ना बॅग घेऊन इथं रस्त्यात येत आहे. तोपर्यंत आम्ही गाडीमध्येच बसलो होतो इथं पार्किंग मध्ये. गाडी आहे ना खूप जास्त थंडी झाली, थोडी उन्हात घेतो मी आता गाडी. तर आता मम्मीने ते ना गाडीमध्ये एकदा सगळं पाठीमाग सामान वगैरे टाकून घेत आहे. बसले का सगळे? चला बस ताई, बैस लवकर, का इथंच थांबायचंय तुला? तर आता आम्ही काल भैरव मंदिराच्या तिथं आलेलो आहे. इकडच्या साईडला गाडी वगैरे पार्क केलेली आहे, आणि मोकळी पार्किंग आहे पूर्ण फ्री, आणि मोकळी पूर्ण पार्किंग फ्रीच वाटतं. आता काहीतरी 1 किलोमीटर मंदिराचं अंतर बाकी आहे, आणि ह्या साईडला मंदिर दिसतंय. आणि या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे आपण बाकीच्या ठिकाणी कसं प्रसाद म्हणून नारळ नेतो किंवा वेगवेगळा प्रसाद नेतो, तरी तसं आहे ना इथं दारू न्यावं लागते प्रसाद म्हणून देवाला. आणि मम्मीने बघा कसं पदर टाकून घेतलाय. हे तू पण पदर टाकून घे तुझा. मला पदरच नाही. हा काय टोपी आहे. आणि मी हर्षदला विचारलं ना, इथं बघ मध्य प्रदेशमध्ये काय अजून फिरायसारखं आहे का, तर म्हणतो वॉटर पार्क. म्हटलं बावळा कर तू, नेहमी कुठे फिरायला जायचं म्हटलं वॉटर पार्क करतो. याला ना एकदा वॉटर पार्क मध्ये न्यायचंय, आणि एवढी आंघोळ घालायची ना. इकडे उंटाचं चक्कर वगैरे भेटतं वाटतं. या साईडला मंदिर आहे. आता तो पापड बघ केवढा मोठा आहे. मला वाटलं होतं इथं तरी कमी गर्दी असेल, इथं तर तिकडच्या मंदिरापेक्षा पण जास्त गर्दी आहे. किती गर्दी इथं बघा ना. आणि इकडच्या साईडला आहे ना वाईन शॉप आहे, आणि इकडच्या साईडला मंदिर आहे. तर दादानी ना खरंच प्रसाद आणलाय. असे ब्रँड पण भेटतात काही इथं वेगवेगळे. रॉयल स्टॅगचं डायरेक्ट इथं लेबलच आहे. आणि इतकी गर्दी झाली ना इथं, डायरेक्ट चेंगराचेंगरी झालेली पाठीमागं. तर सगळे या साईडला उड्या मारताय आता, आणि म्हणून वरती चढलाय बघायसाठी. समोर पण गर्दी आहे. आता काढायला चान्सच नाही, तिथं कुठतरी काढावं लागेल आपल्याला एका साईडला. कशी रे गर्दी? अरे बाप, खूप गर्दी आहे. दबायला आलाय तू डायरेक्ट, म्हणून म्हणते गेले इकडे उड्या मारून. आता काय माहिती त्यांचं दर्शन होतं की नाही, बट इकडे तर लय गर्दी आहे. जाणाऱ्या येणाऱ्यांनी बांधलेलं दिसतं इथं सगळं असंच. अशी लाईन जाणार आहे, अशी अशी, आणि मग ते तिकडं फायनल मंदिर ते तिकडं. काय विषय झाला माहिती का, काही जण आहे ना याच्यावर बसून डायरेक्ट इलिगली पाणीच्या बॉटल विकत होती तिथं मंदिरात. तर पोलीसवाले आले आणि ते सगळे पळून गेले. त्यांच्या जेवढ्या बॉटल होत्या त्या पोलीसवाल्यांनी जप्त न करता सगळ्या भक्तांमध्ये ना डायरेक्ट वाटून टाकल्या. एका दृष्टीने बघितलं तर वाईट बी झालं की त्या बिचाऱ्यांच्या बॉटलीचा पैसा गेला, बट त्यांना अद्दल पण येईल ना की असं इलिगली विकणं पण चुकीचं आहे, आणि त्यांच्या जीवाला पण धोका आहे ना. याच्यावर बसता वगैरे हे असं वाकलेलं आहे, कुठं कुठं पडायची रिस्क लागते, त्यांनाही लागू शकतं. बापरे, मंदिराच्या मध्ये पण किती गर्दी आहे. तर आमचे ना आता मस्तपैकी दर्शन वगैरे झाले. थोडी गर्दी होती बट दर्शन एकदम प्रॉपर झाले. आता आहे ना आम्हाला या साईडनी बाहेर जायचंय, आणि चपला आम्ही एका दुसऱ्याच ठिकाणी काढलेले. आमचे बाकीचे मेंबर तर गाडीत येऊन बसले. चालव गाडी. अरे काच खाली करायला जमलं का? हा काढ रे ते एकदा. डिग्गी उघड ना. अरे उघड का डिग्गी. 2 बॅग आहे ना, एक इथं पुढं होती बॅग, आणि एक इथं होती, आणि जेवायची बॅग पण पुढंच होती. आता सगळ्याच बॅग पाठीमाग ठेवल्या, त्याच्यामुळे अडचण झाली. तर आता ना आम्ही सिहोरला जाण्यासाठी निघालेलो आहे, आणि एकदा जेवण वगैरे करून घेतलं, कारण सगळ्यांनाच खूप जास्त भूक लागली होती. आता वाजले 3, आणि असा टाइम दाखवतोय की आपण तिथं 4:45 पर्यंत पोहोचतो. पण आपल्याला थोडं लवकर पोहोचायचं आहे, कारण तिथं 5च्या पहिले ना रुद्राक्ष भेटता म्हणता ओरिजिनल वाले, त्याच्यामुळे थोडं लवकर जायचा प्रयत्न करायचा आपल्याला. आमचे ना सगळे मेंबर झोपून राहिलेले सगळे, आणि समोरचा रस्ता इतका भारी ना त्याच्यामुळे टेन्शनच नाही. डायरेक्ट गाडी चालवणाऱ्याला काय पाहिजे, रस्ता चांगला पाहिजे फक्त. तर काही फायनली आता आम्ही सिहोरला आलोय, आणि इथं सुद्धा इतका गाड्यां ते होत्या, आणि लय गर्दी डायरेक्ट. आता मम्मीने ते बघा सगळे पुढं पुढं पळत चाललेले, आणि आम्ही इतक्या भारी शॉर्टकट मार्गाचा अवलंब केलाय ना. सध्या इथं पूर्ण कामकाजच चालू आहे अजून. आता आहे ना आम्ही मध्ये एंटर झालेलो इकडं. आता इकडं आपल्याला रुद्राक्ष भेटणार आहे. ऍक्च्युली 5ला बंद होणार होतो, बट थँक गॉड थोडं लवकर पोहोचलो आम्ही. 1 मिनिट बाकी होता फक्त 5 वाजायला. फायनली ना आम्हाला रुद्राक्ष भेटलाय. आता थोड्याच वेळानंतर गेट सुद्धा बंद होऊन जाईल. सूर्य बघा ना किती सुंदर दिसतोय.
मध्ये काही ना असं बघण्यासारखं नाही अजून, कारण इथं सगळं ना अजून कामच चालू आहे. आता आम्ही सिहोरवरनं निघालोय ओंकारेश्वरला. म्हणजे अजून एक आमचं ज्योतिर्लिंग आज फायनली कम्प्लीट होणार आहे. आणि आम्हाला तिथं जायला आहे ना, म्हणजे किती 208 किलोमीटर आहे, 4 तास लागणार आहे असं मॅप दाखवते. बट आपण 5 किंवा 5.5-6 तास पकडावे, कारण आपल्याला नंतर रात्री जेवायला पण थांबणे. आणि आमची अशी प्लॅनिंग चालू आहे की जास्त जर उशीर झाला, जिथपर्यंत गाडी आला जाणार आहे ना तिथपर्यंत मी चालवणार आहे. आणि नंतर थकलो ना की मग हॉटेल वगैरे करू आणि मग तिथंच आराम करू आणि मग मॉर्निंगला लवकर उठून मग दर्शनाला जाऊ. आणि काही आता आहे ना आम्हाला जंगलाचा रस्ता लागलेला आहे. हे बघा पूर्ण जंगल आहे, आजूबाजूला नुसती झाडी दिसतीये आणि दूर दूर एखादी गाडी आहे, नाही तर काहीच नाही पुढं. आणि काहीच आम्हाला माहितच नाही, आम्ही जंगलातून जसं बाहेर निघालो की सुंदर एवढा समोर एवढा भारी व्ह्यू येईल. हे बघा डॅम आहे, डॅम, ते पण तिरंगाची लाइटिंग लावलेली, ते दाखव ना. अरे बाप किती सुंदर ते, किती भारी वाटतंय पण ते आहे ना, मस्त दिसतंय एकदम. आणि खाली नदी आहे बर का, एकदम भारी. अरे धबधबा आहे ना मोठा, अरे डॅम आहे, डॅम आहे ते. हा डॅम आहे ना, डॅम आहे ते. तिरंगा लावलाय त्याच्यावर, किती भारी वाटतंय. आणि लिटरली मला वाटलं नव्हतं की आजच्या दिवसात आम्हाला एवढं भारी व्ह्यू बघायला भेटेल. हे बघा, आणि पाण्यात पण रिफ्लेक्शन दिसतं. म्हणजे व्हिडिओत तेवढं भारी वाटत नाही, बट प्रत्यक्षात इतकं सुंदर दिसतंय ना ते, बाप, डायरेक्ट जन्नत असल्यासारखं. हे बघा, हे पाण्यात आहे ना रिफ्लेक्शन आहे ते वरचं, आणि ते डॅमच्या याच्यावर आहे ना पूर्ण लाईट लावलेले. या साईडला आमची गाडी आहे आणि इकडून आम्ही त्या व्ह्यूचा अनुभव घेतोय. आणि आता आहे ना आमचे सगळेच मेंबर उतरलेले आहे गाडीतून, सगळ्यांना अनुभव घ्यायचा इकडच्या व्ह्यूचा. तर आम्ही नाही तर छोले चाट घेतली, एक नंबर आहे डायरेक्ट. सगळ्यांना छोले चाटच सांगितली आम्ही. आता 1 नंबर नाश्ता होता. ज्यांना चहा घ्यायची त्यांनी चहा घेतली. आता 60 किलोमीटर राहिले ओंकारेश्वर, आणि पाठीमागे जंगल वगैरे लागलं, रस्ता पण भारी होता. तर आता आम्ही ओंकारेश्वर मध्ये आलोय. आणि मित्रांनो इतक्या महाग रूम आहे इथं, इतक्या महाग रूम. एक रूम बघितली आम्ही 9,000 रुपये सांगितलं. अरे छत्रपती संभाजीनगरला 2 रूम येतील भाड्याने, डायरेक्ट 2 रूम म्हणजे डायरेक्ट त्या पण 1 BHKच्या एवढं भाडे इकडे, बापरे. आणि म्हणजे ते पण एका नाईटचे फक्त झोपायचे, आराम करायचे, 9,000 रुपये म्हटलं डायरेक्ट मी तर डोक्याला हात लावला. एका ठिकाणी बघितली ती रूम काही एवढी ठीक नव्हती, तिथं 6,000 रुपये म्हणे. इकडच्या रूम आहे ना सगळ्या फुल आहे, आणि ज्या आहे ना त्या 7,000, 8,000, 4,000. आपण बसत नाहीये, एवढ्या छोट्या रूम आहे त्या पण छोट्या रूम आहे 7 आणि 4,000 वाल्या. कसं होतं काय माहिती. आता आम्हाला त्यांना भूक लागली आहे, ते चालले जेवायला. आम्ही रस्त्याच्या एका कडेला गाडी लावलेली आहे आणि थोड्या वेळ ना आता मी गाडीतच आराम करणार आहे. तर ना झाले 2.5-3 घंटे आम्ही नुसते रूमच शोधतोय, इथं रूमच भेटत नाहीये. आणि इतक्या भावच वाढत चालले. इथले लोक म्हणे आम्ही पहिल्यांदा एवढी गर्दी बघतोय म्हणे, सगळ्या हॉटेल फुल, सगळ्या रूम फुल. ओंकारेश्वरला आम्हाला रूमच भेटली नाही, म्हणून आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं आणि डायरेक्ट निघालो होतो आमच्या छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी. तर रस्त्यामध्ये कुठेच हॉटेल नाही, काहीच नाही, पूर्ण जंगल आहे. आता सकाळचे 7 वाजलेले आणि ना रात्री आम्हाला लॉजच भेटला नाही, कुठेच भेटला नाही. पूर्ण रस्ता आम्ही लॉज बघितला पण कुठेच आम्हाला लॉज भेटला नाही, हॉटेल भेटली नाही. त्यामुळे ना आम्ही इथे ना आश्रम होतं, तर आश्रममध्ये आपली गाडी पार्क केली आणि इथे झोपलेत पप्पा. इथे झोपलाय ऋषी एवढा कंजेस्टेड झोपलेला आहे ना, एवढ्याशा जागेत झोपलेला आहे. आणि बाकीचे मेंबर आहे ना ते तिकडे ते घर दिसतंय ना त्याच्या तिथे ओटा आहे तिच्यावर झोपलेले आहेत. तर हा व्लॉग आपण या ठिकाणी एंड करूयात. आय होप तुम्हाला व्लॉग आवडला असेल. व्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. Falling fast, sitting here praying that this night's gonna last. You got it all on tap, I'm loving your